नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर बघणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रिया. मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण सोल्युशन्स ह्या चॅप्टर विषयी अभ्यास केलेला होता. आता ह्या नवीन व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रिया, जो की आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर त्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत ह्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये. तर बघूया वन बाय वन आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये काय काय आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय अभ्यास करायचा आहे ते आपण बघणार आहोत. गेल्या वर्षी जो केमिकल इक्विलिब्रियम जो चॅप्टर होता, त्या केमिकल इक्विलिब्रियमचाच एक्सटेंडेड पार्ट जो आहे, तो एक्सटेंडेड पार्ट हा आयोनिक इक्विलिब्रियम आहे. तर पहिल्यांदा आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये इक्विलिब्रियम म्हणजे काय ते पहिल्यांदा बघावं लागेल. गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण तरी सुद्धा आपल्याला इक्विलिब्रियम म्हणजे काय पहिल्यांदा बघावं लागेल आणि आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय ते आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघणार आहोत आणि इंट्रोडक्टरी पार्ट बघितल्याच्या नंतर आपल्याला आयोनिक ऍसिड्स आणि बेसेस ह्या आयोनिक इक्विलिब्रियम मधल्या पार्ट्सच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर बघूया वन बाय वन काय आहे ते. पहिल्यांदा बघूया, चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रिया. ठीक आहे, इक्विलिब्रिया ह्या चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रिया, जो की आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. सोल्युशन्स ह्याच्या अगोदरचा 2 नंबरचा पार्ट आपण अभ्यास केलेला आहे. तर आता बघूया आपण ह्या चॅप्टर मध्ये आयोनिक इक्विलिब्रिया. आयोनिक इक्विलिब्रिया म्हणत असताना आपण पहिल्यांदा इक्विलिब्रिया और आपण त्याला म्हणूया इक्विलिब्रियम म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूया. मी तुम्हाला सांगितलेला आहे, हा जो आयोनिक इक्विलिब्रियमचा पार्ट आहे, तो आयोनिक इक्विलिब्रियाचा पार्ट हा केमिकल इक्विलिब्रियम 11वीला जो तुम्ही चॅप्टर अभ्यास केलेला आहे त्याचाच एक्सटेंडेड पार्ट आहे, पुढचा पार्ट आहे. तर काय आहे याच्यामध्ये आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये इक्विलिब्रिया और इक्विलिब्रियम म्हणजे काय ते आपल्याला पहिल्यांदा बघूया. इक्विलिब्रियम इज अ स्टेट, हे पहिल्यांदा आपण हे इक्विलिब्रियमच्या संदर्भात बघूया. इक्विलिब्रियम इज अ स्टेट म्हणजे अवस्था, इक्विलिब्रियम where rate of forward reaction and reverse rate of reverse और त्यालाच आपण म्हणत असतो backward rate of backward or reverse reaction is equal होत असतो and सगळ्यात महत्वाचं and concentration of reactant and product does not changes with time, does not changes with time. त्याला आपण म्हणत असतो इक्विलिब्रियम किंवा इक्विलिब्रिया. कशाला म्हणणार आहे इक्विलिब्रियम? ही अशी स्टेट आहे, कशी स्टेट आहे, ज्या स्टेट मध्ये रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन हा काय असणार आहे, इक्वल होणार आहे. आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट हे काय होणार आहे, डज नॉट चेंजेस विथ टाइम. टाइम सोबत जसं जसं टाइम जाईल त्यावेळेस काय होणार नाही, या रिएक्टंटचं आणि प्रोडक्टचं काय होणार नाही, कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार नाही. त्याला आपण म्हणत असतो इक्विलिब्रियम. मग आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय ते बघूया आपण आता. ज्या इक्विलिब्रियम मध्ये किंवा ज्या रिएक्शन मध्ये आयन्स असतात, किंवा मग आयोनिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन काय असेल, द इक्विलिब्रियम between ions and non-ionized molecules, molecule त्याला आपण म्हणत असतो इक्विलिब्रियम इन सोल्युशन्स. काय सांगितलेलं आहे, आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, द इक्विलिब्रियम बिटवीन कोणामधलं, आयन्स
अँड द नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स इन द सोल्युशन त्याला आपण म्हणत असतो आयोनिक इक्विलिब्रियम. आणि इक्विलिब्रियम म्हणजे काय? रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन हे काय असतात? इक्वल असतात आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट डज नॉट चेंजेस विथ टाइम किंवा रिमेन्स कॉन्स्टंट त्याला आपण म्हणत असतो इक्विलिब्रियम. आणि आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स इन दी सोल्युशन्स. मग आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल्स देतो तुम्हाला. हे CH3 एक्झाम्पल बघूया आपण आता ह्याच्या संदर्भातलं. CH3 COOH ठीक आहे. ही फॉरवर्ड रिएक्शन आहे, ही रिव्हर्स रिएक्शन आहे. ठीक आहे. तर ह्याचे आयन्स तयार होत असतात CH3 COO मायनस आणि प्लस H प्लस. ठीक आहे. हे आयन्स हे झाले आयन्स आणि हा काय झाला? अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स किंवा नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल. द इक्विलिब्रियम बिटवीन दी आयन्स ह्याला एवढ्या पार्टला काय म्हणूया आपण? आयन्स. आणि एवढ्या पार्टला आपण काय म्हणत असतो? अनआयोनाइज्ड. ह्या दोघांमधलं जे काही इक्विलिब्रियम आहे त्या इक्विलिब्रियमलाच आपण काय म्हणत असतो? आयोनिक इक्विलिब्रिया किंवा आयोनिक इक्विलिब्रियम असं म्हणत असतो. हा झाला इंट्रोडक्टरी किंवा डेफिनेशनचा पार्ट झाला. पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे जो की खूप महत्त्वाचे आहेत. आता इलेक्ट्रोलाइट्स, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स बघायचे आहेत आपल्याला. मग टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स बघत असताना आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, नेमकं इलेक्ट्रोलाइट्स. परत त्या इलेक्ट्रोलाइट्सचे टाइप्स आहेत ते आपण बघणार आहोत. बघूया आपण आता. लक्षात येते तुम्हाला काय सांगितलं? आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टर नवीन स्टार्ट केलेला आहे आपण. केमिकल इक्विलिब्रियम 11वीचा त्याचाच एक्सटेंडेड पार्ट आहे. त्याचबरोबर आपण असं सांगितलं इक्विलिब्रियम हे रेट काय होत असतो? इक्वल होत असतो फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिएक्शनचा आणि कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही. त्याला आपण म्हणत असतो इक्विलिब्रियम. आणि आयोनिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन सांगितली. द इक्विलिब्रियम बिटवीन द आयन्स अँड नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स त्याला आपण म्हणत असतो आयोनिक इक्विलिब्रियम. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला. तो म्हणजे कोणता? टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आपल्याला बघायचा पुढचा भाग. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स बघायचे आहे आपल्याला. आता इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. त्याच्यानंतर मग आपल्याला टाइप्स बघायचे इलेक्ट्रोलाइट्सचे. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइट्स हे असे सबस्टन्स असतात. इलेक्ट्रोलाइट्स आर दोज सबस्टन्स. इलेक्ट्रोलाइट्स आर दोज सबस्टन्सेस. इलेक्ट्रोलाइट्स आर दोज सबस्टन्सेस which are ion which produce ions when dissolved in water. वॉटर मध्ये डिसॉल्व केले असता इलेक्ट्रोलाइट्स कोणाला म्हणायचं? इलेक्ट्रोलाइट्स आर दोज सबस्टन्स, पदार्थ आहेत असे, आर दोज सबस्टन्स विच प्रोड्यूस किंवा विच फॉर्म्स काय करत असतात? फॉर्म्स काय करत असतात? आयन्स फॉर्म करत असतात. कधी फॉर्म करत असणार आयन्स? व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर. त्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणत असतो. मग आयन्स कोणते आपल्याला माहिती आहे. कोणत्या? दोन प्रकारचे आयन्स असतात. एक कॅटायन असतं आणि दुसरा कोणता असतो? एनायन असतो. ठीक आहे. कॅटायन कुणाला म्हणायचं? ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. एनायन कुणाला म्हणायचं? ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आयन्स वर. आयन्स म्हणजे आयदर पॉझिटिव्हली ऑर निगेटिव्हली चार्ज स्पेसिस त्याला आपण म्हणत असतो आयन्स. मग जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला कॅटायन आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला एनायन्स म्हणून. मग असे सबस्टन्स की जे पाण्यात टाकल्याच्या नंतर काय तयार करत असतात? आयन्स तयार करत असतात. त्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोलाइट्स. मग फॉर एक्झाम्पल बघूया. आपलं रोजचे एक्झाम्पल NaCl आहे. एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हे पाण्यामध्ये आपण डिसॉल्व केलं. डिसॉल्व केल्याच्या नंतर काय भेटलं आपल्याला? Na+. दुसरं काय भेटलं आपल्याला? Cl-. हे काय तयार झालं? Na+ आणि Cl- हे काय तयार झाले? आयन्स तयार झाले. ठीक आहे. कोणत्या फॉर्म मध्ये? ते ऍक्वियस फॉर्म मध्ये. ठीक आहे. वॉटर मध्ये टाकलं व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर तर काय तयार करत असतात? आयन्स तयार करत असतात.
अशा सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणत असतो. कोणाला हे NaCl हा काय झाला, इलेक्ट्रोलाइट्स झाला. असे बरेचसे सबस्टन्स आहेत की जे पाण्यामध्ये डिसॉल्व्ह केलेले असतात, काय तयार करतात, आयन तयार करत असतात आणि त्याला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणत असतो. मग नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय होतं, हे झालं इलेक्ट्रोलाइट्स. नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोणाला म्हणायचं, नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट्स हे कुणाला म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट्स कुणाला म्हटलं, विच प्रोड्यूस किंवा विच फॉर्म्स ions when dissolved in water. Non-electrolytes are those substance non-electrolytes are those substance which do not ionize, or which does not ionize. त्याला आपण काय म्हणत असतो, when dissolved in water. when dissolved in water, H2O वॉटर लिक्विड. जे आयोनाइज होत नाहीत किंवा जे आयन्स प्रोड्यूस करत नाहीत त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल आहे त्याचे ग्लुकोज आहे. ग्लुकोजला जर पाण्यात टाकलं आपण तर त्याचं आयोनायझेशन होत नाही. असे बरेचसे सुक्रोज आहे, असे बरेचसे सबस्टन्स तुम्हाला एक्झाम्पल देता येतील जे काय आहेत, जे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलेले असतात, ते काय प्रोड्यूस करत नाहीत, आयन्स प्रोड्यूस करत नाहीत. त्याला आपण काय म्हणत असतो, नॉन इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणत असतो. आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण, पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असे सबस्टन्स जे काय प्रोड्यूस करतात, विच आर प्रोड्यूस आयन्स व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे NaCl, Na+ आणि Cl-. ठीक आहे. आता मग आपल्याला बघायचे इलेक्ट्रोलाइट, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. पुढचा भाग बघायचा आपल्याला, तो आपण बघूया. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. मग काय आहेत टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स बघूया आपण आता. डिपेंडिंग अपॉन देअर आयोनायझेशन. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन. टाइप्स कशावर पडलेले आहेत, हे टाइप्स प्रकार कशावर प्रकार पडलेले आहेत त्याचे, डिपेंडिंग अपॉन देअर आयोनायझेशन. हे टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आहेत, हे कशावर आहेत, डिपेंडिंग अपॉन देअर आयोनायझेशन. आयोनायझेशन किंवा आपण म्हणत असतो त्याला डिसोसिएशन. ठीक आहे, आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन. आयोनायझेशन झाल्याच्या नंतर आयन्स प्रोड्यूस असतात किंवा डिसोसिएशन झाल्याच्या नंतर आयन्स प्रोड्यूस होणार आहेत. तर ते डिपेंडिंग अपॉन देअर आयोनायझेशन. एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन. एक्सटेंट म्हणजे किती प्रमाणात त्यांचं आयोनायझेशन झालेलं आहे. जर कम्प्लीट आयोनायझेशन झालं म्हणजे होल कम्प्लिटली आयोनायझेशन झालेले असतील किंवा ऑलमोस्ट, काही सबस्टन्स असतात की त्यांचं कम्प्लीट आयोनायझेशन होत असतं आणि काही सबस्टन्स असे असतात की त्यांचं पार्शियल आयोनायझेशन होत असतं. पार्शियल आयोनायझेशन म्हणजे स्मॉल एक्सटेंट मध्ये त्यांचं आयोनायझेशन होत असतं, त्याला आपण म्हणत असतो. मग डिपेंडिंग अपॉन काय म्हणले मी, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स डिपेंडिंग अपॉन देअर एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन. त्याचे दोन प्रकार पडले. ते कोणते कोणते दोन प्रकार आहेत पडलेले, एक आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, depending upon their strong electrolytes, and second is weak electrolytes. पहिल्यांदा इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय सांगितलेलं आहे. आता काय बघतोय आपण बघतोय टाइप्स बघतोय. कुणाचे टाइप्स आहेत, इलेक्ट्रोलाइट्सचे. कशावर डिपेंड आहे, किती प्रमाणात त्यांचं आयोनायझेशन होतं, किती प्रमाणात. जर आता मग बघूया आपण याचे दोन हे बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, the electrolytes which ionize or which ionizes completely पूर्णतः. जेवढे आपण मॉलिक्युल्स टाकले असतील त्यात सगळ्या मॉलिक्युल्स काय झालेलं असेल, आयन्स मध्ये कन्व्हर्जन झालेलं असेल. the electrolytes which ionizes completely or almost म्हणजे जवळजवळ, almost completely in solution
सोल्युशनच होणार आहे ना, सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेला असतात, काय तयार करणार, सोल्युशनच होणार आहे आपल्याला. तर त्याला आपण म्हणत असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणत असतो. द इलेक्ट्रोलाइट्स विच आयोनाइजेस कम्प्लिटली और ऑलमोस्ट कम्प्लिटली इन दी सोल्युशन, त्याला आपण म्हणत असतो, काय म्हणत असतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणत असतो. मग एक्झाम्पल याचं काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स आहेत स्ट्रॉंग ऍसिड, डिपेंडिंग अपॉन स्ट्रॉंग म्हणजे कम्प्लिटली, स्ट्रॉंग ऍसिड्स अँड बेसिस, स्ट्रॉंग ऍसिड्स अँड बेसिस. दुसरे एक्झाम्पल आहे साल्ट. आता बघूया आपण एक्झाम्पल, साल्ट आताच बघितलेलं होतं, साल्ट NaCl, आता सांगितलं मी NaCl, याचे काय तयार झाले, Na प्लस आणि प्लस काय भेटलं Cl मायनस, ऍक्वियस. ठीक आहे, हे काय ऍक्वियस. NaCl जेवढे काही NaCl चे मॉलिक्युल्स असतील तेवढे, जेवढे आपण पाण्यामध्ये डिसॉल्व्ह करू, वॉटरमध्ये डिसॉल्व्ह करू, व्हेन whatever the amount of NaCl present in the solution, that NaCl is completely ionized into Na plus and Cl minus. This known as, therefore NaCl is also known as what, strong electrolytes. त्याला आपण म्हणत असतो मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. सगळेच्या सगळे NaCl चे मॉलिक्युल्स Na प्लस आणि Cl मायनस मध्ये कन्वर्ट झालेले आहेत, त्याला म्हणून म्हणलेलं आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग ऍसिड्स म्हणजे कोणते असतील, एक्झाम्पल या ठिकाणी सांगू शकतो मी HCl आहे. ठीक आहे, आपल्याला बघायचेच आहे पुढे. बेस मध्ये कोणते सांगू शकतो आपण, NaOH आहे, आपल्याला बघायचे पुढे. ते त्याचे एक्झाम्पल्स आहेत. HCl काय तयार करणार आहे, H प्लस प्लस काय भेटणार आहे Cl मायनस. जेवढे HCl आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू तेवढे सगळं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, H प्लस आणि Cl मायनस मध्ये होणार आहे, NaOH. ठीक, हे झालं कोणाच्या संदर्भात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, द इलेक्ट्रोलाइट्स which ionizes to a smaller extent in सोल्युशन मध्ये ते फक्त स्मॉलर म्हणजे काही भागच त्याचा काय होणार आहे, आयोनाइज होणार आहे, आणि बराचसा भाग काय राहणार आहे, तशाचा तसा अनआयोनाइज्ड राहणार आहे. त्याला आपण म्हणत असतो वीक इलेक्ट्रोलाइट्स. असे इलेक्ट्रोलाइट्स किंवा असे सबस्टन्स जे पाण्यामध्ये टाकले असतात त्यांचं स्मॉलर प्रोपोर्शन मध्ये किंवा स्मॉलर अमाऊंट मध्ये आयोनायझेशन होणार आहे, किंवा स्मॉलर एक्सटेंट मध्येच काय होणार आहे, त्यांचं आयोनायझेशन होणार आहे. त्याला आपण म्हणत असतो वीक इलेक्ट्रोलाइट्स. फॉर एक्झाम्पल NH4OH आहे, NH4OH हे ज्यावेळेस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करू आपण अमोनियम हायड्रॉक्साईड, तर हे NH4 प्लस आणि प्लस OH मायनस आपल्याला भेटणार आहेत. पण हे किती ह्याच्यामध्ये भेटणार आहेत, टू अ स्मॉलर एक्सटेंट. सगळेच्या सगळं NH4OH ह्याच्यामध्ये कन्वर्ट होणार नाही. NH4OH, whatever the amount of NH4OH is present in that solution, only small amount of NH4OH is converted into that ions, NH4OH plus and OH minus. In that ions, only smaller amount of NH4OH is converted into the ions. Therefore, this known as weak electrolytes, smaller extent. And for these strong electrolytes, completely or almost completely ionization होत असतं. तर त्या डिपेंडिंग अपॉन दिस extent of ionization, these are the types of electrolytes, strong electrolytes आणि weak electrolytes. कसं लक्षात ठेवणार मग, ज्याचं कम्प्लीट आयोनायझेशन होतं, जास्त प्रमाणात आयोनायझेशन होतं त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स म्हणायचं. ज्याचं कमी प्रमाणात होतं त्याला काय म्हणणार, वीक इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणायचं. एक्झाम्पल्स आहेत त्याचे NH4 म्हणजे एक्झाम्पल असं म्हणूया आपण त्याला वीक ऍसिड्स अँड बेसिस. वीक ऍसिड्स अँड बेस हे त्याचे एक्झाम्पल्स असतील. आता बघणार तर आपण NH4 आहे, NH4OH हा बेस आहे, वीक बेस आहे. ऍसिडिक ऍसिड आहे CH3COOH,
तो सुद्धा काय असणार आहे, वीक बेस असणार आहे, वीक ऍसिड असणार आहे आणि त्याचं स्मॉलर प्रोपोर्शन मध्ये काय होत असणार आहे, आयोनायझेशन होणार आहे. ड्यू टू द स्मॉलर प्रोपोर्शन ऑफ आयोनायझेशन there is developed the equilibrium between the ions and the unionized molecules. स्मॉलर प्रोपोर्शन मध्ये आयोनायझेशन होत असल्यामुळे त्यामध्ये काय होत असतं, इक्विलिब्रियम डेव्हलप होत असतं. कोणामध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप होणार आहे, ह्या आयन्स आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. हा कोण आहे हो मग आता, अनआयोनाइज्ड आयोन, आणि हे काय आहे ते आयन्स. ह्या आयन्स आणि अनआयोनाइज्ड ह्याच्यामध्ये काय होणार आहे, इक्विलिब्रियम डेव्हलप होणार आहे. हे ह्या केस मध्येच पॉसिबल आहे, वीक इलेक्ट्रोलाइटच्या संदर्भात. ह्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या केस मध्ये पॉसिबल नाही, आणि म्हणूनच मी इथं काय दाखवलंय, सिंगल हेडेड एरो दाखवलाय. ह्या ठिकाणी डबल हेडेड एरो दाखवलेला आहे, हे लक्षात घ्या ह्या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा भाग बघणार आहोत आपण आता, डिग्री ऑफ डिसोसिएशन. खूप महत्वाचा पार्ट आहे, बघूया आपण काय आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन. हे तुम्हाला लक्षात आलं, इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे जे आयन्स तयार करतात. मग आयन्स तयार करतात म्हणजे जास्त प्रमाणात आयन्स तयार करत असतील किंवा जास्त प्रमाणात आयोनायझेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि जे स्मॉलर प्रोपोर्शन मध्ये आयोनाइज होत असतात त्याला आपण काय म्हणत असतो, वीक इलेक्ट्रोलाइट्स. आणि वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या संदर्भातच काय होणार आहे, इक्विलिब्रियम डेव्हलप होणार आहे. कोणामध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप होणार आहे, आयन्स आणि नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, लक्षात येतंय. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, महत्वाचा आहे खूपच. हे लक्षात आलं तरच पुढचा भाग लक्षात येणार आहे. पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला, आणि तो पुढचा भाग म्हणजे कोणता आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. खूप महत्वाचा आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन काय आहे बघूया. डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिग्री ऑफ डिसोसिएशन ह्यालाच आपण कशाने डिनोट करत असतो, अल्फाने डिनोट करत असतो. ह्याच्या दोन टाईपचे डेफिनेशन आहे, तेवढ्या पहिल्यांदा बघू आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहोत, याच्या संदर्भात पुढचा भाग बघणार आहोत आपण. हे काय डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे, हा रेशो आहे बेसिकली. कोण आहे हा, रेशो आहे. कोणामधला रेशो आहे हा, डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा इज द रेशो ऑफ नंबर ऑफ moles of electrolytes, number of moles of electrolytes ionized to the कोणासोबत आहे मग, to the total number of moles, total number of moles of electrolytes dissolved, electrolytes dissolved. लक्षात घ्या काय म्हणले, रेशो आहे म्हणले. रेशो म्हणल्याच्या नंतर हे असं लिहायचं, अल्फा. ठीक आहे, अल्फा कशाने डिनोट करतात, तिथं अल्फा सांगितलेलं आहे. रेशो, रेशो म्हणल्याच्या नंतर काय येतो, न्यूमरेटर येत असतो आणि दुसरा काय येणार आहे, डिनॉमिनेटर येत असणार आहे. मग आता न्यूमरेटरला कोण येणार, येणार हे बघा, हे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. हे नंबर ऑफ मोल्स कुणाचे, इलेक्ट्रोलाइट्सचे. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आयोनाइज्ड, बरोबर आहे, आयोनाइज्ड किंवा त्याला आपण म्हणत असतो डिसोसिएटेड. ठीक आहे, डिवायडेड बाय, डिवायडेड बाय आता डिनॉमिनेटर असेल, डिवायडेड बाय काय म्हणजे इथं टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. कारण इलेक्ट्रोलाइट्स डिसोसिएशन होते ना, बाकीचं नॉन इलेक्ट्रोलाइट्सच्या संदर्भात तर होतच नाही, आपल्याला माहिती आहे. डिसॉल्व्ड त्याच्यामधलं काय असणार आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन असणार आहे, हा रेशो असणार आहे. फॉर एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल आपण जर 10 हे घेतले, आपण टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रोलाइट्स घेतले 10,
आणि त्याच्यापैकी 7 यांचंच आयोनायझेशन झालं. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आयोनाइज्ड 10 घेतले. टोटल किती घेतले? 10 घेतले. 10 पैकी कितीचं झालं? 7चं झालं. तर हे किती आलं मग? डिग्री ऑफ डिसोसिएशन किती झालं? 0.7. ठीक, त्याला आपण म्हणत असतो डिग्री ऑफ डिसोसिएशन. अशा प्रकारे असेल. हे झालं डिग्री ऑफ डिसोसिएशन झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. तो म्हणजे हे लक्षात येते डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा रेशो आहे. कोणामधला रेशो आहे? नंबर ऑफ मोल्स इलेक्ट्रोलाइट्स आयोनाइज्ड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स डिसॉल्व्ड. किती डिसॉल्व्ह केले टोटल, त्याच्यापैकी किती आयोनाइज झाले, त्याला आपण काय म्हणत असतो? डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणत असतो. ठीक आहे. पुढचा भाग जो आहे आता, तो पुढचा भाग म्हणजे काय? डेफिनेशन्स ऑफ ऍसिड्स अँड बेसिस आपल्याला बघायचे. कुणाला म्हणायचं ऍसिड आणि कुणाला म्हणायचं बेस. आता आपण बघणार आहोत ऍसिड्स अँड बेसिस proposed by the various scientists, Arrhenius theory, the Lowry-Bronsted theory and Lewis acid base theory. तर हे 3 शास्त्रज्ञ आहेत. आरेनियस नावाचा आहे, दुसरा आहे लोरी ब्रॉन्स्टेड आणि लेविस किंवा लुईस आपण म्हणूया आपण. तर ह्या 3 थेऱ्या आहेत. त्या 3 थेऱ्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की ऍसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं. कोणत्या सबस्टन्सला आपण ऍसिड म्हणणार आहोत आणि कोणत्या सबस्टन्सला आपण बेस म्हणणार आहोत ते आपल्याला आता बघायचं आहे. तर बघूया आपण. मी इथं कम्पॅरेटिव्ह चार्ट तयार करेल, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ऍसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं. मग बघूया. पहिला थिअरी आहे, पहिली जी थिअरी आहे ऍसिड बेसच्या संदर्भात अरेनियस थिअरी आहे. ठीक आहे, अरेनियस थिअरी. ठीक आहे. तर ह्या अरेनियस थिअरीनं काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा आपण ते बघणार आहोत. ऍसिड कुणाला म्हणायचं, तर पहिल्यांदा बघूया ऍसिड कुणाला म्हणायचं ते. अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी, acids are those substances which contain hydrogen and produce H plus ions in solution. त्याला आपण काय म्हणत असतो? ऍसिड असं म्हणत असतो. ऍसिड कुणाला म्हणायचं? अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरीच्या नुसार ऍसिड कुणाला म्हणायचं? ऍसिड्स आर दोज सबस्टन्स which contain hydrogen and produce H plus ions in the solutions. सोल्युशन्स तयार झाल्याच्या नंतर H plus ions ते काय करत असतात? प्रोड्यूस करत असतात. अशा सबस्टन्सला अरेनियसने काय म्हटलेलं आहे? ऍसिड असं म्हटलेलं आहे. मग त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत आपण बघूया. एक्झाम्पल आहे HCl. ठीक आहे, ऍक्वियस. आता HCl मध्ये काय आहे? हो, हायड्रोजन आहे, बरोबर आहे. आणि तो काय प्रोड्यूस HCl आणि प्लस H प्लस आणि Cl मायनस H प्लस या ठिकाणी काय झालंय? प्रोड्यूस झालाय. आणि म्हणून अकॉर्डिंग टू अरेनियस ऍसिड म्हणजे कोण? विच कंटेन हायड्रोजन. बघा इथं हायड्रोजन आहे. आणि प्रोड्यूस H प्लस आयन्स इन दी सोल्युशन. सोल्युशन्स मध्ये तो काय प्रोड्यूस करत असतो? H प्लस आयन प्रोड्यूस करत असतो. त्याला आपण काय म्हणलेलं आहे? ऍसिड असं म्हटलेलं आहे. हे झालं एक एक्झाम्पल. दुसरे एक्झाम्पल बघूया ह्याच्या संदर्भातलं CH3COOH. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा H प्लस आहे. ठीक आहे, हे काय तयार प्रोड्यूस करणारे? CH3COO मायनस आणि प्लस काय ठिकाणी? H प्लस. हे सगळे कोणत्या ह्याच्यामध्ये? ऍक्वियस. ठीक आहे. तर हे काय झाले? हो, या ठिकाणी H प्लस प्रोड्यूस झालंय, या ठिकाणी सुद्धा H प्लस प्रोड्यूस झालंय इन सोल्युशन. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? ऍसिड असं म्हटलेलं आहे. ऍसिड कोणाला म्हणायचं? ऍसिड्स आर दोज सबस्टन्सेस which contain hydrogen and produce H plus ions in the solution is known as acid. हे कोणाच्या ह्याच्यानुसार आहे? अरेनियस थिअरीच्या नुसार. अरेनियस नावाचा सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टने आपल्याला असं सांगितलेलं आहे की ऍसिड्स आर दोज सबस्टन्सेस which contain hydrogen and produce H plus ions in the solution. त्याला आपण ऍसिड्स असं म्हटलेलं आहे. बेस कुणाला म्हणायचं? मग हो, आता बेस कुणाला म्हणायचं ते बघूया आपण. बेस आर those substances which contain OH group. OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप.
ठीक आहे, लक्षात घ्या. OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप अँड प्रोड्यूस, आणि तो काय प्रोड्यूस करायला पाहिजे मग त्याने, अँड प्रोड्यूस हायड्रॉक्सिड आयन OH मायनस इन हायड्रॉक्साइड आयन इन सोल्युशन. त्याला आपण काय म्हणत असतो, बेस असं म्हणत असतो. कुणाला म्हणायचं बेस? बेस आर दोज सबस्टन्सेस विच कंटेन OH ग्रुप. OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप अँड प्रोड्यूस OH मायनस आयन इन दी सोल्युशन. OH मायनस म्हणजे हायड्रॉक्साइड आयन. ठीक आहे, इथे लक्षात घ्या आहे हायड्रॉक्साइड आणि OH म्हणजे काय, हायड्रॉक्सी. ठीक, तर मग एक्झाम्पल बघूया आपण आता. एक्झाम्पल याचे काय आहेत, NaOH आहे, NaOH. ठीक आहे, याच्यामध्ये कोण आहे, हायड्रॉक्सी ग्रुप आहे OH, बरोबर आहे. आणि तो प्रोड्यूस काय करणार आहे, Na प्लस प्लस OH मायनस. ठीक आहे, हे काय झाले मग, हो काय झाले, बेस झाला NaOH. दुसरं एक्झाम्पल याच्या संदर्भातलं कोणतं आहे, NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साइड, NH4OH. ठीक आहे, ऍक्वियस OH ग्रुप आहे, याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे. ठीक आहे, आणि मग काय प्रोड्यूस करणार आहे, NH4 प्लस आणि प्लस काय भेटणार आहे आपल्याला, OH मायनस. या ठिकाणी हे OH मायनस इथं पण भेटलाय OH मायनस, आणि म्हणून हा काय झाला, बेस झाला. कोणाच्या म्हणण्यानुसार, अरेनियसच्या म्हणण्यानुसार. अरेनियसच्या म्हणण्यानुसार काय आहेत, ऍसिड आणि बेस कोण आहेत. ऍसिड म्हणजे ज्याच्यामध्ये H हायड्रोजन आहे आणि जो H प्लस प्रोड्यूस करतो त्याला आपण ऍसिड म्हणलेले आहे. आणि बेस कुणाला म्हणले, ज्याच्यामध्ये OH ग्रुप हायड्रॉक्सी ग्रुप आहे. ठीक आहे, हायड्रॉक्सी ग्रुप, याला हायड्रॉक्सी ग्रुप म्हणायचं. ठीक आहे, हे हायड्रॉक्सी ग्रुप आणि हे हायड्रॉक्साइड आयन. ठीक आहे, हे हायड्रॉक्साइड आयन म्हणायचं. हे हायड्रॉक्साइड आयन प्रोड्यूस करत असतात, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, बेस म्हटलेलं आहे. कुणाच्या म्हणण्यानुसार, हे अरेनियस थेरीच्या म्हणण्यानुसार. ऍसिड आणि बेसची डेफिनेशन आपण काय केलेली आहे, आता बघितलेली आहे. According to Arrhenius, acid and bases are those substances. Acids are those substances which contain hydrogen and produce H plus ions in the solution. Example is त्याचे HCl, CH3COH, acidic acid आहे. Base कुणाला म्हणायचं, which contain hydroxy group, OH group and produce OH minus hydroxide ion in the solution. त्याचे एक्झाम्पल NaOH आहे, NH4OH आहे. हे एक्झाम्पल बघितलेले आहेत. आता पुढचा भाग बघूया आपण, दुसरी थेरी बघूया. ही झाली पहिली. किती थेऱ्या सांगितलेल्या आहेत मी, 3. पहिली कोणती होती, अरेनियस. दुसरी कोणती, लोरी ब्रॉन्स्टेड थेरी आहे, ती बघणार आहोत आपण. त्याच्या म्हणण्यानुसार ऍसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं. ह्याचे काही लिमिटेशन्स आहेत अरेनियसचे, की हा फक्त अमोनिया हा बेस का बरं नाही, ह्याच्या संदर्भात त्यांनी काही एक्सप्लेनेशन केलेलं नाही. हे सगळं आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला. पुढच्या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. दुसरी थेरी आहे, कोणती सांगितलेली आहे, लोरी ब्रॉन्स्टेड. लोरी हे नाव, आता हे कोण आहेत, हे सगळे शास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे, लोरी ब्रॉन्स्टेड थेरी. तर हे लोरी ब्रॉन्स्टेड थेरी मध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की ऍसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं. पण बघूया मग आता ऍसिड्स. पहिल्यांदा बघूया ऍसिड कुणाला म्हणायचं आणि दुसरं पुन्हा नंतर आपण बघूया बेस कुणाला म्हणायचं. ऍसिड्स आर दोज सबस्टन्स, acids are those which donate hydrogen किंवा proton to other substance, त्याला आपण म्हणत असतो ऍसिड्स असं म्हणत असतो. त्याचे एक्झाम्पल्स बघूया आपण आता. त्याचे एक्झाम्पल काय असणार आहे बघूया. ऍसिड्स आर दोज सबस्टन्स विच डोनेट H+ म्हणजे प्रोटॉन. आता ह्याला का बरं प्रोटॉन म्हणायचं, हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन असतो. ठीक आहे, आणि एक इलेक्ट्रॉन गेल्याच्या नंतर त्याच्यावर कोणता चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. मग ह्याच्याकडे राहिलं काय, फक्त एक प्रोटॉन राहिला, आणि म्हणून तिथं काय, ह्याला काय म्हणत असतो आपण, प्रोटॉन असं म्हणत असतो. ऍसिड्स आर दोज सबस्टन्स विच डोनेट प्रोटॉन, ह्याला प्रोटॉन H+ म्हणत असतो आपण, प्रोटॉन टू दी अदर सबस्टन्स, दुसऱ्याला तो
प्रोटॉन डोनेट करत असतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, ऍसिड असं म्हटलेलं आहे. त्याच्या संदर्भात आपण एक्झाम्पल बघूया. त्याच्यानंतर HCl प्लस बघूया आपण आता या ठिकाणी HCl आहे. पहिल्यांदा डेफिनेशन बघूया आणि त्याच्यानंतर मग त्याचे एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला ते मोर जनरलाइज होईल आणि एक्झाम्पल लगेच लक्षात येईल जाईल. बेस कुणाला म्हणायचं आता, बेस. मग ऍसिड कुणाला म्हटलं, जो प्रोटॉन डोनेट करतो त्याला आपण सांगितलेलं आहे ऍसिड म्हणतो. मग बेस कुणाला म्हणायचं, आर दोज विच accepts proton from कुणापासून, from other substance. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, बेस असं म्हटलेलं आहे. कुणाला म्हणायचं बेस, जो प्रोटॉन काय करणार आहे, ऍक्सेप्ट करणार आहे कुणाकडून, अदर सबस्टन्स कडून. आणि ऍसिड कुणाला म्हणायचं, जो डोनेट करणार आहे काय, प्रोटॉन. H प्लस म्हणजे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, प्रोटॉन. लक्षात घ्या, ठीक आहे. हे प्रोटॉन म्हणूया आपण. हायड्रोजन काय असतो, हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि तो जर एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फक्त प्रोटॉन राहतो आणि म्हणून त्याला आपण काय लिहिलेलं आहे, इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्याच्या नंतर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि त्याच्यामध्ये फक्त प्रोटॉन राहतो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, प्रोटॉन असं म्हटलेलं आहे. तर जो ऍसिड आणि बेस कुणाच्या कन्सेप्ट नुसार, लोरी ब्रोनस्टेड थेअरीच्या नुसार. लोरी ब्रोनस्टेड हे सायंटिस्ट होते, त्या सायंटिस्टनी आपल्याला ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन सांगितलेल्या आहेत. काय सांगितलेली ऍसिड आणि बेसची डेफिनेशन, ऍसिड कुणाला म्हणायचं, ऍसिड असे सबस्टन्स की जे काय डोनेट करत असतात, H प्लस डोनेट करत असतात, किंवा त्याला आपण म्हणत असतो प्रोटॉन. जे सबस्टन्स प्रोटॉन डोनेट करतात दुसऱ्या सबस्टन्सला त्याला आपण म्हणत असतो ऍसिड. आणि बेस कुणाला म्हणायचं, जे सबस्टन्स काय करत असतात, प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतात दुसऱ्या सबस्टन्स कडून, त्याला आपण काय म्हणत असतो, बेस असं म्हणत असतो. मग त्याचं एक्झाम्पल बघूया आपण आता. HCl आहे, ठीक आहे. HCl प्लस H2O. आता इथं तुम्हीच सांगायचं मला काय होत असतं इथं. मग HCl इथं काय झालं, हे H3O प्लस आणि प्लस काय भेटलं आपल्याला इथं, Cl मायनस. आता इथं मला सांगा काय झालेलं आहे बघा. HCl, HCl न प्रोटॉन डोनेट केलाय, कुणाला प्रोटॉन डोनेट केलाय, H2O ला प्रोटॉन डोनेट केलाय, बरोबर आहे. आणि H2O ला प्रोटॉन डोनेट केल्या म्हणल्याच्या नंतर हे ना प्रोटॉन डोनेट केल्याच्या नंतर इथं काय तयार झालं, Cl मायनस तयार झालेलं आहे, म्हणजे प्रोटॉन दिलेलं आहे. ह्याने प्रोटॉन काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट केलेलं आहे. कुणाकडून ऍक्सेप्ट केलेलं आहे, HCl कडून ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणून काय झालं, H2O होतं, त्याच्यावर काय झालं H3O आणि याच्यावर काय कोणता चार्ज झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला. मग आता मला सांगा बरं, ह्या दोघांमध्ये मग हा कोण झाला, हा ह्याने प्रोटॉन डोनेट केला, प्रोटॉन डोनेट केला म्हणून हा कोण झाला, ऍसिड झाला. ह्याने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, हा प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणून हा कोण झाला, बेस झाला. कुणाच्या म्हणण्यानुसार, लोरी ब्रोनस्टेड थेअरीच्या म्हणण्यानुसार. Acids are those substances which donate proton to the other substance. HCl ने प्रोटॉन कुणाला डोनेट केला, H2O ला डोनेट केला आणि H2O ने प्रोटॉन घेतला म्हणून हा काय झाला, बेस झाला. कुणाच्या म्हणण्यानुसार, लोरी ब्रोनस्टेड थेअरीच्या म्हणण्यानुसार. आता हे झालं फॉरवर्डच्या संदर्भात. आता रिव्हर्सच्या ह्याच्यामध्ये काय येईल, रिव्हर्सच्या ह्याच्या संदर्भात H3O. आता हे H3O काय करेल, प्रोटॉन डील कुणाला डोनेट करेल, ह्या Cl मायनस ला डोनेट करेल, ठीक आहे. आणि डोनेट केल्याच्या नंतर हे काय भेटेल आपल्याला, H2O भेटेल. आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर ह्या Cl मायनस काय भेटेल, HCl होईल. मग ह्या ठिकाणी ऍसिड कोण होईल, ह्या ठिकाणी हा ऍसिड होईल आणि ह्या ठिकाणी हा काय होईल, बेस होईल. रिव्हर्सच्या ह्याच्या संदर्भात, रिव्हर्स रिएक्शनच्या संदर्भात, इकडून रिव्हर्स ह्याच्यामध्ये हा प्रोटॉन डोनेट करणार आहे, हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करणार आहे, म्हणून हा बेस आणि हा काय झाला, ऍसिड झाला. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पॉइंट आहे, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. कधी कधी तुम्हाला आयडेंटिफाय करा म्हणत असतात की कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कुणाला म्हणायचं. ज्या ऍसिड आणि बेस मध्ये, बघा हे ऍसिड आणि हा बेस, ह्या ऍसिड आणि बेस मध्ये जे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर, ज्या ऍसिड आणि बेस मध्ये फक्त प्रोटॉनचाच फरक आहे,
त्याला आपण म्हणत असतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असं म्हणत असतो. HCl आणि Cl मायनस ह्यामध्ये दोघांमध्ये फक्त फरक कशाचा आहे? प्रोटॉनचा, H प्लसचा फरक आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो? कॉन्जुगेट. बरोबर आहे, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणायचं, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. पेअर म्हणजे जोडी. ठीक आहे, कोणाला म्हणायचं? ज्या ऍसिड आणि बेस मध्ये कशाचा फरक आहे? फक्त डिफरन्स ओनली इन दी प्रोटॉन. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. मग ही सुद्धा राहू शकते बघा, H2 आणि H3O प्लस याच्यामध्ये सुद्धा कशाचा फरक आहे? प्रोटॉनचाच फरक आहे फक्त. आणि म्हणून ही सुद्धा काय असणार आहे? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असणार आहे. ठीक आहे, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. ठीक आहे, ऍसिड बेस पेअर या ठिकाणी राहणार आहे ही सुद्धा H2 आणि H3O प्लस. मला कधी कधी आयडेंटिफाय करा म्हणत असतात. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कोणाला म्हणायचं? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर द ऍसिड अँड बेस विच डिफरन्शिएट ओनली बाय द प्रोटॉन. त्याला आपण म्हणत असतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असं म्हणत असतो. आता हे झालं दुसरी थेरी झाली. कोणती? लोरी ब्रॉन्स्टेड थेरी. आता तिसरी आहे शेवटची, ती म्हणजे कोणती आहे? लुईस थेरी. बघूया आपण लुईस थेरी काय म्हणतो आपण त्याला. लुईस थेरी तिसरं. थोडस हे होते कारण तुम्हाला एका ह्याच्यामध्ये लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला काय केलेलं आहे, थोडस कंजेस्टेड होत असेल तरी एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात यावं म्हणून सांगितलेलं आहे. कम्पॅरेटिव्ह लक्षात येईल ते. लुईस ऍसिड बेस थेरी. ठीक आहे, लुईस ऍसिड बेस थेरी. मग आता लुईस ऍसिड बेस थेरी मध्ये पहिल्यांदा ऍसिड कुणाला म्हणायचं ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर बेस कुणाला म्हणायचं ते बघणार आहोत आणि त्याच्या संदर्भातलं एक्झाम्पल आपल्याला काय करायचं ते बघणार आहोत. Acids are those which accepts share of electron pair from other. जो share in electron पेअरचा शेअर ऍक्सेप्ट करत असतो त्याला आपण ऍसिड असं म्हणत असतो. आणि बेस कुणाला म्हणणार आहे आपण? आर दोज विच डोनेट्स शेअर हिस्सा इन इलेक्ट्रॉन पेअर. गेल्या वर्षी इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर जसे राहतात त्या प्रकारे. तर हे ऍसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं? ऍसिड आर दोज विच ऍक्सेप्ट शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम अदर अँड बेस काय म्हणायचं? दोज विच डोनेट्स शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर. त्याला आपण म्हणत असतो लुईस ऍसिड अँड बेस. मग आता फॉर एक्झाम्पल बघूया या ठिकाणी ह्या आहे BF3. ठीक आहे, हे इथे F आणि इथे F प्लस हे अमोनिया आहे. ठीक आहे, आणि या अमोनियावर ह्या ठिकाणी तर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे अमोनिया H, हे H आणि हे H. हे जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही इलेक्ट्रॉन पेअर ही काय करत असतो? शेअर करत असतो किंवा डोनेट करत असतो. दोघांमध्ये हे काय करत असतात? ऍडजस्टमेंट करून घेत असतात. काय? कोणाची? इलेक्ट्रॉन पेअरची. बरोबर आहे, भागीदारी करून घेत असतात ह्या इलेक्ट्रॉन पेअरची. मग ह्यांनी भागीदारी दिली, कुणाला दिली? ह्या BF3 ला दिली. म्हणून ह्या अमोनिया हा काय झाला? बेस झाला. कोणता बेस झाला? लुईस बेस झाला. आणि ऍसिड काय? ह्या BF3 न ही इलेक्ट्रॉन पेअरची भागीदारी ऍक्सेप्ट केली आणि म्हणून त्याला काय करत असतो? आता आपण त्याला काय म्हणत असतो? ऍसिड असं म्हणत असतो. मग हे काय होईल? अशा प्रकारे इथं BF3 आणि इथं काय असेल? NH3. जागा कमी असल्यामुळे अशा प्रकारे लिहितोय मी. अशा प्रकारे बॉन्ड तयार होणार आहे त्या ठिकाणी आणि
ही जी काय ऍसिड बेस थेअरी सांगितलेली आहे लुईसच्या ह्याच्यानं, त्यांनी काय सांगितले, लुईस ऍसिड बेस कोणाला म्हणायचं, लुईस ऍसिड बेस. Lewis acids are those which accepts the share in electron pair, त्याला आपण म्हणत असतो ऍसिड. आणि बेस कोणाला म्हणायचं, those which donates share in electron pair. ह्या अमोनियाकडे ह्या ठिकाणी हा अमोनिया काय झाला ह्या ठिकाणी बेस, कारण त्याने काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉन पेअर शेअर केलेले आहेत. कोणाला, BF3 ला डोनेट केले आणि ह्या BF3 ने इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट केलेले आहे आणि म्हणून तो काय झाला ऍसिड. कोणाच्या म्हणण्यानुसार, लुईस. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला गेल्या वर्षी इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लियोफाइल्स असं म्हटलेलं होतं आणि त्या इलेक्ट्रोफाइल्स मध्ये तुम्हाला असे सांगितलेलं होतं, लेविस ऍसिड्स आर ऑल्सो ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोफाइल्स असं म्हटलेलं होतं. म्हणजेच जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करत असतात किंवा इलेक्ट्रॉन पेअर डेफिशियंट असतात किंवा जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करत असतात शेअर, त्याला ऍसिड असं म्हणतात. आणि बेस कुणाला म्हणायचं, आर दोज विच डोनेट्स शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर. अमोनिया हा काय झाला, बेस झाला, त्यांनी शेअर केला आणि BF3 काय झाला, ऍसिड झाला. कुणाच्या म्हणण्यानुसार, लुईसच्या म्हणण्यानुसार. लुईस नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने सांगितलेलं आहे ऍसिड बेस. तर हे पूर्ण एंटायर ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 थेऱ्या हे काय केलेले आहेत मी समजून सांगितले. थोडस हे झालेलं असेल पण तुम्हाला हे एकदम लक्षात यावं, बघितल्या की कम्पॅरेटिव्ह स्टडी लक्षात यावी तुम्हाला, आणि म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला एकाच बोर्डवर काय केलेलं आहे समजून सांगितलेलं आहे. लोरी ब्रोन्स्टेड थेरी कुणाला म्हणायचं, ऍसिड ज्याच्यामध्ये जो प्रोटॉन डोनेट करतो त्याला आपण ऍसिड म्हणतो. आणि बेस कुणाला म्हणायचं, जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. ठीक आहे. आणि कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कुणाला म्हणायचं, ऍसिड आणि बेस ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे, फक्त प्रोटॉनचा डिफरन्स असणार आहे, त्याला आपण म्हणत असतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आणि हे RNA तर सोपं आहे, जो H+ प्रोड्यूस करत असतो आणि जो OH- प्रोड्यूस करत असतो त्याला बेस आणि H+ प्रोड्यूस करतो त्याला आपण काय म्हणत असतो, ऍसिड असं म्हणत असतो. तर हे झाले कंपॅरेटिव्ह स्टडी एका ह्याच्यामध्येच, RNA थेरी, लोरी ब्रोन्स्टेड थेरी आणि लेविस ऍसिड बेस थेरी. ह्या 3 थेरी ह्याच्यानुसार आपल्याला लक्षात आलेलं आहे की ऍसिड कुणाला म्हणणार आहोत आपण आणि बेस कुणाला म्हटलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला आणि तो म्हणजे अँफोटेरिक नेचर ऑफ वॉटर. शेवटचा भाग आहे या ऍसिड बेसच्या संदर्भात. त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा भाग बघणार आहोत आपण. काय, अँफोटेरिक म्हणजे जे सबस्टन्स दोन्ही बिहेवियर दाखवतात, ऍसिड आणि बेस असं बिहेव करत असतात, त्याला आपण अँफोटेरिक नेचर असं म्हणत असतो. आता अँफोटेरिक नेचर कोण दाखवणार आहे, वॉटरचं अँफोटेरिक नेचर. म्हणजे बघूया आपण आता हे काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. काय काय बघितलं, ऍसिड बेस 3 थेऱ्या बघितल्यात. कोणत्या, अरेनियस थेरी. पुढची कोणती बघितली, लोरी ब्रोन्स्टेड थेरी. त्याच्यानंतर कोणती बघितली आपण, लुईसच्या म्हणण्यानुसार ऍसिड आणि बेस कुणाला म्हणायचं, ऍसिड कुणाला म्हणायचं, जो ऍक्सेप्ट करत असतो. काय ऍक्सेप्ट करत असतो, इलेक्ट्रॉन शेअर इन द इलेक्ट्रॉन पेअर, त्याला आपण म्हणत असतो ऍसिड. आणि बेस कुणाला म्हणायचं, जो डोनेट करत असतो. काय, इलेक्ट्रॉन पेअर, त्याला आपण म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, बेस. ठीक आहे. लोरी ब्रोन्स्टेडच्या संदर्भात जो डोनेट करतो प्रोटॉन त्याला ऍसिड आणि जो ऍक्सेप्ट करतो त्याला काय म्हटलेलं आहे, बेस. आता पुढचा भाग आहे आणि तो पुढचा भाग म्हणजे कोणता सांगितलेला आहे ह्या ठिकाणी की अँफोटेरिक नेचर ऑफ वॉटर. वॉटर ह्या ठिकाणी काय करणार आहे, अँफोटेरिक नेचर दाखवणार आहे. अँफोटेरिक म्हणजे बोथ ऍसिड ऍज वेल ऍज बेस. कधी कधी तो ऍसिड म्हणून बिहेव करत असतो आणि कधी कधी तो बेस म्हणून बिहेव करत असतो. मग कधी ऍसिड म्हणून बिहेव करणार आहे आणि कोणत्या वेळेस तो बेस म्हणून बिहेव करणार आहे वॉटर, ते आपल्याला काय करायचंय का बघणार आहोत आपण. अँफोटेरिक नेचर
एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर H2O. आता या ठिकाणी दोन रिएक्शन्स आहेत, तर दोन रिएक्शन लिहून दाखवतो मी तुम्हाला. पहिली रिएक्शन आहे H2O प्लस NH3. ठीक आहे. ह्या ठिकाणी काय करणार आहे, या ठिकाणी आपल्याला असं भेटतं NH4 प्लस आणि प्लस OH मायनस. आता ह्या ठिकाणी काय झालेलं, ह्या वॉटरने H2O ने प्रोटॉन कुणाला डोनेट केलेला आहे, NH3 ला डोनेट केला आहे. आणि जो सबस्टन्स प्रोटॉन डोनेट करतो त्याला आपण लोरी ब्रोस्टेटच्या कन्सेप्ट नुसार काय म्हटलेलं आहे, ऍसिड म्हणून हे केलेलं आहे. आणि म्हणून ह्याने प्रोटॉन डोनेट केला, म्हणून ह्या ठिकाणी वॉटर हा काय झालेला आहे, ऍसिड झालेला आहे. दुसरं कन्सेप्ट आहे, आणि NH3 न प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय, आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय, आणि म्हणून तो काय झालाय, ह्या ठिकाणी NH3 बेस झालेला आहे. कुणाच्या म्हणण्यानुसार, कोणत्या थिअरीच्या म्हणण्यानुसार, लोरी ब्रोस्टेटच्या म्हणण्यानुसार. दुसरं आहे, दुसरी एक्झाम्पल आहे H2O आणि HCl आहे. आता ह्या ठिकाणी ऍसिड म्हणून बिहेव केलाय. आता ह्या रिएक्शनच्या संदर्भात बेस म्हणून बिहेव होतोय. त्या ठिकाणी कसं H3O प्लस आणि प्लस काय भेटलेलं आहे आपल्याला, Cl मायनस. ह्या ठिकाणी बघा, ह्याने H2O ने प्रोटॉन ऍक्सेप्ट केलेला आहे, कोणाकडून, HCl कडून. आणि काय झालेलं आहे, H3O प्लस हायड्रोनियम आयन तयार झालेले आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, H2O हा काय म्हणून बिहेव करत असतो, बेस. मग ह्या ठिकाणी ऍसिड म्हणून बिहेव करायला ह्या रिएक्शन मध्ये, आणि ह्या रिएक्शन मध्ये काय म्हणून बिहेव करायला, बेस. असे दोन्ही नेचर वॉटर दाखवतोय. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण H2O वॉटर हे कोणतं नेचर सांगितलं आहे, एम्फोटेरिक नेचर आहे असं सांगितलेलं आहे. तर हा झाला ऍसिड बेसचा भाग, इंट्रोडक्टरी पार्ट झालेला आहे. या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलेलं आहे, इलेक्ट्रोलाइट्स बघितलेले आहेत, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स बघितलेले आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, वीक इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्यानंतर आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन बघितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ऍसिड्स आणि बेसेसच्या किती थिअरी बघितलेल्या आहेत, 3. कोणती, पहिली आर्हेनियस थिअरी, दुसरी लोरी ब्रोस्टेट थिअरी, आणि तिसरी लेविस किंवा लुईस ऍसिड बेस थिअरी. आणि शेवटला आपण बघितलेलं आहे एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. एम्फोटेरिक नेचर म्हणजे बोथ वॉटर इज बिहेव एज ऍसिड एज वेल एज बेस. इन दिस रिएक्शन इट बिहेव्स एज ऍसिड, इन दिस रिएक्शन H2O बिहेव्स एज अ बेस. तर ह्या एवढा पार्ट बघितल्याच्या नंतर पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत. थँक्यू.